युद्धाच्या भीतीनं पाकिस्तानचा थरकाप उडालाय। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भारतासोबत युद्ध न झालेलंच बरं। युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना त्यांचे भाऊ आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा सल्ला। पाकिस्तानसाठी युद्ध चांगलं नसल्याचा सल्ला। युद्धाच्या भीतीमुळे पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी, खचलेल्या मनोबलामुळे हजारो पाकिस्तानी सैनिकांचे राजीनामे। पाकिस्तानमधल्या जवळपास 1200 सैनिकांनी राजीनामा दिला। सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले $1.4 बिलियन। सिंधू जलकरार रद्द करण्यासह 5 मोठे निर्णय घेण्यात आल्यानं पाकिस्तानची आर्थिक कोंडी। पाकिस्तानने चीनकडून 10 अब्ज युनियनचं कर्ज मागितलंय। भारतीयांच्या रक्ताचे पाठ वाहतील असं म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोचं कुटुंब पाकिस्तान सोडून परदेशात। पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण। लष्कर प्रमुखांनंतर बिलावल भुट्टोंचं कुटुंबीय देश सोडून पळालं। 2017 साली चीनकडून पाकिस्तानला मिळालेली एअर डिफेन्स सिस्टीम काम करत नसल्याचं समोर। 2 वर्षांमध्ये 388 त्रुटी समोर। 2008 मध्ये मिळालेले रॉकेट लॉन्चर 2020 पासून निष्क्रिय, तर 1990 मध्ये देण्यात आलेले T-85 AP टँक सुद्धा एक्सपायर झाले। पहलगामबाबत पाकिस्तानला चीनची साथ। पाक आणि चीनच्या विदेश मंत्र्यांचा फोनवरून संवाद। निष्पक्ष तपासाचं समर्थन करत असल्याचा चीनचा दावा, तर चीनची अतूट साथ मिळाल्याचा पाकचा दावा। पहलगाममध्ये स्वतःच हल्ला करून भारताचं पाकिस्तानकडे पोट। अतिरेक्यांनी 1 तास हल्ला केला, पण भारतीय लष्कर काहीच करू शकलं नाही। पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला। पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरियाची शाहिद आफ्रिदीवर टीका। आफ्रिदी अतिरेकी विचारांशी जुळलाय। माझ्या मते त्याला भारतीय टेलिव्हिजनवर किंवा देशामध्ये व्यासपीठ देऊ नका। त्याने मला इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका। सलग 3ऱ्या रात्री पाकिस्तानी लष्कराकडून कुपवाडा आणि पूंछ जवळच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार। भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर।